त्यांनी जे महाराष्ट्रभर आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी खोललं, त्यांच्या बच्चूच्या सूचनेनुसार आपण जे आंदोलन ठेवलं, या ठिकाणी 2 तासापासून आम्ही या ठिकाणी बसून सर्व चक्काजाम झालेलं आहे। परंतु या तालुक्याच्या असणाऱ्या तहसीलदार यांना या ठिकाणी येण्यासाठी वेळ नाही। त्यांनी सांगितलं तहसीलदार मॅडम या ठिकाणी नाही, आणि म्हणून जोपर्यंत तहसीलदार मॅडम या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही हा चक्काजाम आंदोलन संपणार नाही। हा चक्काजाम असाच राहील, आम्ही सर्वजण या ठिकाणी असे बसलेले राहतील। मॅडम किंवा तहसीलदार जे असतील ते या ठिकाणी येतील, ज्यावेळेस आंदोलन घेईल आमचं निवेदन घेतील त्यावेळेस आम्ही येथून हलू। असणाऱ्या कृषी मंत्र्यांचा खरं म्हणजे या ठिकाणी निषेध करावा तेवढा कमी आहे। एवढा मोठा ज्या कृषी मंत्री ढवळे केस झालेले, प्रत्येक वेळेस त्यांचे जे दाढीचे केस वाढलेले असते ढवळे, त्यांना वाटायला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये तरुण मंडळी जे नवीन मुलं आहेत हे जर रमी खेळायला आज सगळ्या महाराष्ट्रात या रमीच्या विळख्यात सापडलेला आहे, आणि यांना काहीतरी लाजा वाटायला पाहिजे, काहीतरी थोड्या यांना जर कधी नाही जाण्याची थोडी मनाची तरी वाटायला पाहिजे की आपण रमी सारखा सरकार त्या असणाऱ्या पवित्र अशा विधान भवनामध्ये की जे महाराष्ट्रासाठी आपण जे निवडून गेलेले तिथं ते पवित्र जे ठिकाण आहे, आणि त्या ठिकाणी जर रमी सारखा जुगार त्या ठिकाणी जर खेळत असेल तर यांचा करावा तेवढा धिक्कार कमीच आहे। या कृषी मंत्र्याला या पदावर राहण्याचा अधिकार नाही। खरं म्हणजे लाज वाटायला पाहिजे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला की असे मंत्री की त्यांनी जुगार खेळणारे जुगारी मंत्री त्या ठिकाणी ठेवले। खरं म्हणजे या मुख्यमंत्र्याला सुद्धा त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, या प्रसंगाने सांगतो। बहुतेक वेळेस एकाच वेळेस नाही आम्हाला परत कृषी मंत्री म्हणलं की शेतकरी हा भिकारी आहे, सरकार हा भिकारी आहे। कृषी मंत्री शेतकऱ्याबद्दल पण बोलले आणि सरकार हे भिकारी आहे, सरकार भिकारी। या सरकारला या पदावर राहण्याचा अधिकार या सरकारने, या भिकार सरकारने राजीनामा देऊन टाकला पाहिजे। परत यांचा शेतकरी या सरकार चालवून घेईल ही या ठिकाणी सांगतो। खरं म्हणजे या मुख्यमंत्र्याला आम्ही फडणवीस साहेब मागच्या वेळेस सुद्धा सरकारमध्ये होते, सरकारची काही तरतूद त्यांच्याकडे पैसे आहे की नाही यांना सर्व माहिती होतं की त्यांनी 7-12 कोरा करू म्हणून सांगितलं, 3 वेळा कोरा करू म्हणून सांगितलं। आम्ही त्यांना मागितलं नाही 7-12 कोरा करून, त्यांनी म्हणलं कोरा करतो, आणि म्हणून त्यांनी केलेला 7-12 कोरा आमचा 7-12 त्यांनी कोरा करावं याच्यासाठी आंदोलन आहे। आणि जोपर्यंत 7-12 कोरा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू आहे। आजची कंडिशन अशी आहे, एकाच्या विरोधात आहे याला कुठं कठवता येईल याचे सगळे पायंडे जे का आजपर्यंत सगळे विरोधी पक्ष संपवण्याच्या साठी हा सत्ताधारी पक्ष म्हणजे एक नाही। मला सांगा 70,000 कोटीचा घोटाळा घेऊन आज बैलगाडी घेऊन आपण आलो होतो, याच बैलगाडीचा मध्ये टाकून देवेंद्र फडणवीस अजितदादांचे पुरावे घेऊन कुठे गेले ते विधान भवनावर, याचे आपण सगळे साक्षीदार आहे। आज कुठे 70,000 कोटीचा घोटाळा, अरे सगळे चोर एका ठिकाणी बसलेले। आज मला सांगा ज्याच्यावर आरोप केले, ज्यांना ईडीच्या नोटिसा दिल्या, आज कुठे येते हे सगळे एका ठिकाणी बसले, आणि एका ठिकाणी